श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. दास नवमी निमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हा श्लोक समर्थ शिष्य वामन पंडित यांनी रचलेला आहे. वामन पंडित यांची समाधी वाईजवळील पांडेवाडी येथे कृष्णा नदीकाठी आहे. श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे रामनवमीचा, तर निर्वाण दिन माघ कृष्ण नवमी शके 1603 म्हणजेच 22 जानेवारी सन 1682 शनिवारी माध्यान्ह काळचा होता. समर्थांचे महानिर्वाण सज्जनगड येथील मठातील शेजघरामध्ये झाले. सातारजवळील अंगापूर येथील डोहात मिळालेल्या अंगलाईची मूर्तीची स्थापना समर्थांनी सन 1650 साली सज्जनगडावर केलेली होती. सज्जनगडच्या पायथ्याशी उर्वशी नदीकाठच्या परळी गावात त्यांचे वास्तव्य होते. तेथेच त्यांना दासबोधाची रचना करायची होती, पण स्वराज्यावरील अफजलखानाचे आक्रमण, जावळी खोऱ्यातील चंद्रराव मोऱ्यांचा स्वराज्याला विरोध या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी रायगडच्या पायथ्याजवळील शिवथरगड येथे मुक्काम करून दासबोध लिहिला. या ठिकाणी त्यांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवाजी महाराजांची व समर्थांची प्रथम भेट चाफळ मठाजवळील शिंगणवाडी येथे झाली होती. कालांतराने शिवथरगड येथे समर्थ रामदास स्वामींचा मुक्काम असताना शिवाजी महाराजांनी त्यांना आता दगदग कमी करावी व सज्जनगड येथे कायमचे वास्तव्य करण्यासाठी यावे अशी विनंती केली. ती रामदास स्वामींनी मान्य केली आणि सन 1676 साली ते कायम वास्तव्यासाठी म्हणून सज्जनगड येथे आले. चाफळचे मठाधिपती असल्यामुळे रामदास स्वामी पाडवा ते रामनवमी या दरम्यान चाफळला जात असत. किल्लेदाराचा वाडा होता, त्याच ठिकाणी त्यांचे मठ आणि शेजघर या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज सुमारे 1.5 महिना सज्जनगडावरती या ठिकाणी राहिलेले होते आणि संभाजी महाराज सुद्धा या ठिकाणी 3 महिने समर्थ सान्निध्यामध्ये राहिलेले होते. सन 1677 साली समर्थ रामदास स्वामींचे मोठे बंधू यांचे देहावसान झाले. 1678 साली वेण्णा स्वामी यांचेही देहावसान झाले. 3 एप्रिल 1680 चैत्री पौर्णिमेला शिवाजी महाराजांचे देहावसान झाले आणि समर्थांना त्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केले आणि फक्त फलाहारच ठेवलेला होता. सुमारे 1.25 वर्ष त्यांनी जेवणही घेतलेले नाही, किंबहुना शेजघरातून ते क्वचितच बाहेर येत असत. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर समर्थांनी अन्न पाणी वर्ज्य करून ते एकांतातच राहत होते. समर्थांनी निर्वानिर्वीची भाषाही सुरू केलेली होती आणि समर्थ आता फार काळ राहणार नाहीत हे शिष्यांच्या लक्षात आलेले होते. माघ शुद्ध नवमीला समर्थ आपल्या शिष्यांसमवेत मठाच्या ओरीत बसले होते. त्यांनी एका काव्याच्या 2 पंक्ती तयार केल्या. रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, तदोपरी भजनाचा पाहिजे सांग केला. या त्या 2 ओळी होत्या आणि आता राहिलेल्या 2 ओळी कोण पूर्ण करेल असे म्हणून त्यांनी शिष्याकडे पाहिले. तेव्हा त्या शिष्यांपैकी उद्धव स्वामी यांनी समर्थांचा श्लोक पूर्ण केला. ते म्हणाले, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. समर्थांनी उद्धवाची पाठ थोपटली, पण उद्धवांच्या लक्षात आले की माघ वद्य नवमीला समर्थ देह ठेवणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याचा उत्तराधिकारी कोण याबद्दल संभाजीराजे आणि राजाराम राजे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. 1681 साली संभाजींनी सोयराबाईंना तुरुंगात ठेवले आणि मंत्रिमंडळातील अनाजी पंत, हिरोजी फर्जंद आणि बाळाजी आवजी यांना हत्तीच्या पायाखाली दिले. हे वृत्त कळल्यानंतर सोयराबाईंनी तुरुंगामध्ये आत्महत्या केली. या सर्व गोष्टी समर्थांना कळल्या होत्या आणि ते अतिशय व्यथित झालेले होते. त्यांनी संभाजीराजांना 13 जानेवारी 1682 यावेळी उपदेशवर पत्र लिहिले. हे समर्थांनी लिहिलेले शेवटचे पत्र होय. सन 1682च्या माघ वद्य पंचमी या दिवशी तंजावरच्या व्यंकोजी राजेंनी पाठवलेल्या पंचधातूच्या राम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती सज्जनगडावरती पोचल्या. त्या बघून समर्थांना अतिशय आनंद झाला. त्यांनी स्वहस्ते पूजा केली आणि शेवटचे 5 दिवस ते त्या मूर्तीसमोर बसून राहिलेले होते. समर्थांच्या एकांतवासात त्यांना भेटण्यासाठी शेजघरामध्ये फक्त उद्धव स्वामी आणि अक्का स्वामी यांनाच जाण्याची परवानगी होती. इतरांना काही विचारायचे असल्यास राम बुद्धी देईल त्याप्रमाणे करा असे समर्थ सांगत असत. माघ वद्य नवमीला समर्थांची निर्वानिरव वाढलेली होती व सर्व शिष्य व्याकुळ झाले. तेव्हा समर्थांनी आत्मा रामदासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा हो खेद भक्तजनी असा भक्तांना उपदेश दिला. ग्रंथ हेच गुरु व दासबोध म्हणजेच मी आहे हे समर्थांनी शिष्यांना सांगितले. 22 जानेवारी सन 1682 माघ कृष्ण नवमी शके 1603 शनिवार या वेळेला दुपारी समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसमोर बसून श्रीराम जय राम जय जय राम हा जप करीत होते आणि माध्यान्ह काळाला त्यांनी 3 वेळेला मोठ्यांदी श्रीराम जय राम जय जय राम हा उद्घोष केला. मनापासून पण अतिशय मोठा केलेला उद्घोषाने सज्जनगड थरारला. आकाश भरून आणि भारून सुद्धा गेले आणि समर्थ राम रूपामध्ये विलीन झाले. त्यांच्या देहातून निघालेली ज्योती प्रभू रामचंद्राच्या चरणापाशी स्थिरावली. समर्थांच्या देहावसानानंतर त्यांच्यावर गडावरतीच अग्निसंस्कार केले. ज्या ठिकाणी त्यांच्यावर अग्निसंस्कार केला त्याच ठिकाणी 3ऱ्या दिवशी एक स्वयंभू शिळा समाधी स्वरूपात वर आली. त्याला अंशे गोमुख सुद्धा होते. समर्थांच्या देहावसानाचे वृत्त कळताच संभाजीराजे तातडीने सज्जनगडावर आले. त्यांना तेथे मंदिर बांधायचे होते, परंतु समर्थांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शेवटी सांगितले होते, माझे महत्व वाढवू नका, रामरायाचे महत्व वाढवावे आणि या ठिकाणी रामाचे देऊळ बांधावे. त्यांच्या इच्छेनुसार संभाजीराजेंनी राम मंदिर बांधले व भुयारामध्ये खाली समाधीची व्यवस्था केली. या समाधीवरती सुंदर कलाकुसर असलेली पितळी मेघडंबरी ही सुद्धा संभाजी महाराजांनी करून दिलेली आहे. या समाधीच्या मागे माहूर येथे श्री दत्तांनी दिलेल्या पादुका ठेवलेल्या आहेत. आपला लाडका शिष्य सोबत असताना आपल्याला अवतार समाप्ती करता येणार नाही हे समर्थांनी ओळखले होते, म्हणून त्यांनी कल्याण स्वामींना परांडा येथे पाठवले होते. कल्याण स्वामींना समर्थांनी समाधी घेतलेली आहे हे कळल्यानंतर ते तातडीने गडावरती आले आणि व्याकुळ होऊन समाधी समोर बोक्साबोक्षी रडू लागले. जाण्यापूर्वी आपल्याला गुरूंनी दर्शन दिले नाही याचा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केले. त्यानंतर समर्थ समाधीतून प्रकट झाले. त्यांनी त्यांना उपदेश दिला आणि पुन्हा समाधीमध्ये ते अदृश्य झाले.
या शिळेला त्यावेळेला पडलेली एक भेग अजूनही आपल्याला पाहता येते. समर्थांच्या पश्चात अक्कास्वामींनी सज्जनगडचा कारभार सांभाळला. 21 एप्रिल 1700 या रोजी सातारचा किल्ला औरंगजेबाने घेतला आणि 30 एप्रिल या दिवशी सज्जनगडाला वेढा घातला. 60 दिवस हा किल्ला लढवला जात होता. अक्कास्वामींनी हे आधीच ओळखून रामाच्या मूर्ती व्याघ्रगड येथे पाठवल्या व भुयार आणि तळघर अर्थात समाधी ही चिणून बंद केली. 9 जून रोजी सज्जनगड मोगलांच्या ताब्यात सापडला आणि 13 जून या रोजी औरंगजेब सज्जनगडावर आला. आतमध्ये देवस्थान किंवा इतर काहीही न दिसल्यामुळे त्याने त्या मंदिरामध्ये आपली कचेरी सुरू केली. 15 जून 1700 या दिवशी मोहरम होता. त्यावेळी औरंगजेबाने गडावरील मशिदीत नमाज पढून सुवर्ण फुले उधळलेली होती आणि त्यानंतर तो खाली उतरला. 1707 साली औरंगजेबाचे निधन झाले आणि मराठ्यांनी पुन्हा सज्जनगड जिंकला. 1709 साली सातारचे थोरले शाहू महाराज सज्जनगडावर आले आणि त्या ठिकाणी उत्सव सुरू झाला. 1715 साली चाफळचे मठाधिपती केशवस्वामी यांचे कीर्तन होते व त्या कीर्तनासाठी थोरले शाहू महाराज आलेले होते. या कीर्तनासाठी मी कमी वेळ थांबेन असे सुरुवातीला त्यांनी सांगितले, परंतु कीर्तन अतिशय सुश्राव्य होते आणि ते 5 तास थांबले. त्यांनी केशव स्वामींना आपला सोन्याचा कंठा भेट दिला, मात्र त्यांनी तो नाकारला आणि त्यांना एवढेच सांगितले की दर उत्सवासाठी आपण या ठिकाणी यावे अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे 1850 पासून प्रत्येक छत्रपती घराण्यावरचा गादीवर बसलेली व्यक्ती आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असे. 1990 पर्यंत सुमित्रा राजे भोसले या सुद्धा नियमितपणे गडावर येत होत्या. हिमालयामध्ये समर्थांना प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिले आणि श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेशही केला. त्याचा त्यांनी प्रसारही केला. राम भक्तीबरोबर त्यांनी बलोपासनेलाही महत्त्व देऊन स्वराज्यासाठी अनेक तरुण शिवाजी महाराजांना दिले. त्यांनी अनेक मारुती मंदिरांची स्थापना केली. प्रतापगडच्या बाले किल्ल्याजवळील मारुती हा त्यांनी शेवटचा स्थापन केलेला मारुती होय. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांनी भारत भ्रमण केले आणि अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली. या मठांचा उपयोग शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर महाराष्ट्रात येताना त्यांना झालेला होता. समर्थांनी अनेक धार्मिक ग्रंथ लिहिलेले आहेत व अनेक आरत्या सुद्धा रचलेल्या आहेत. मोरगाव येथे गेलेला असताना सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती, तुळजापूर येथे देवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती, जेजुरी जवळील लौथवेश्वर या देवळामध्ये लौथवती विक्राळा ही आरती, जेजुरीला गेलेले असताना पंचानन हैवानन सुरभूषण लीला ही खंडोबाची आरती, कृष्णा नदीवरती गेलेले असताना सुखसरिते गुणभरिते दुर्ते निवारी ही कृष्णाबाईची आरती आणि बहे बोरगाव येथे गेलेले असताना सत्राणे उड्डाणे हुंकारवदनी ही मारुतीची आरती, अशा अनेक आरत्यांची रचना केलेली आहे. समर्थांच्या निर्वाण दिनी दासनवमी निमित्त हे माझे मनोगत मी समर्थ चरणी अर्पण करीत आहे. श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.